मंडळी नमस्कार. आपल्याला सुरू असलेली महादशा आणि अंतर्दशा कशी जाईल, सुखकर जाईल की काही या दशेमध्ये आपल्याला त्रास होईल, अडथळे येतील, हे बघण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये ताराचक्र बघितले जाते. यासाठी 27 नक्षत्रांना 999 असे या विभागांमध्ये डिवाइड म्हणजेच विभागले जातात नक्षत्र. सर्वात प्रथम आपल्या कुंडलीतील चंद्राचे नक्षत्र बघितले जाते. त्यानंतर जन्म नक्षत्र म्हणजे चंद्राचे नक्षत्रपासून सद्य परिस्थितीत चालू असलेली महादशा आणि महादशा स्वामी म्हणजे तो कोणताही ग्रह असू शकतो. महादशा स्वामी कोणाला सूर्याची महादशा असते, कोणाला चंद्राची असते, कोणाला मंगळाची असते, कोणाला बुधाची असते. गुरु, शुक्र, शनी असे महादशानात कोणीही असू शकतो. तर महादशा स्वामीपासून अंतर्दशा स्वामीचे नक्षत्र बघितले जाते. जन्म नक्षत्रापासून महादशा स्वामीचे नक्षत्र कोणत्या तारामध्ये येते ते बघितले जाते. तारा हा ताराचक्रावरून बघतात. ताराचक्रामध्ये जन्मतारा, संपत्तारा, विपत्तारा, क्षेमतारा, प्रत्यरी, साधक, निधन, मित्र, अतिमित्र हे तारे बघितले जातात. विपत, प्रत्यरी आणि निधन या तारांमध्ये येणारी नक्षत्र व्यक्तीला रोजच्या व्यवहारामध्ये त्रास देतात. म्हणून कोणताही व्यवहार करताना, शुभ काम करताना, मंगल गोष्टीची कामना करताना, तसेच व्यवहारातील शुभ गोष्टींचा मुहूर्त काढताना नवतारा चक्राचे वाचन करणे, नवतारा चक्र समजून घेणे प्रत्येक व्यक्तीला फायद्याचे ठरते. यावरूनच तर मुहूर्त काढले जातात. म्हणजे त्या व्यक्तीला कोणते नक्षत्र फायद्याचे ठरेल यावरून मुहूर्त निघतो. संपत्तारा, क्षेमतारा, साधक, मित्र आणि अतिमित्र तारा व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये यश देण्यास समर्थ असतो. म्हणून आपल्याला नवतारा चक्र समजणे फायद्याचे ठरते. ही माहिती आपल्याला कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.